महात्मा फुले यांच्याविषयी बोलणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक होते. त्यांच्या वडिलांची त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी साताऱ्यातील कटकून या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले व आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते. त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा इथे मुलींची पहिली शाळा काढली. सामान्याची जगण्याची भ्रांती झाली होती. सामान्याची जगण्याची भ्रांती शिक्षणाचे महत्त्व सांगून ज्योतिबांनी केली समाजक्रांती. शिक्षणाचे महत्त्व सांगून ज्योतिबांनी केली समाजक्रांती. स्त्री शिक्षणासाठी झिजले, स्त्री शिक्षणासाठी झिजले, होऊन चंदन, होऊन चंदन, त्या महात्मा फुल्यांना माझा त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्या महात्मा फुल्यांना माझा त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. नमस्कार, माझे नाव आर्या रवींद्र पवार आहे. मी इयत्ता 4थी शिकते. मी आज तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. झाली होती सामान्याची जगण्याची क्रांती, झाली होती सामान्याची जगण्याची क्रांती. शिक्षणाचे महत्त्व सांगून ज्योतिबांनी केली समाजक्रांती. शिक्षणाचे महत्त्व सांगून ज्योतिबांनी केली समाजक्रांती. या व्यासपीठाला नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली एका माळी कुटुंबात झाला. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी झटले, स्त्रियांना शिक्षण दिले. त्यांच्यामुळेच आज स्त्रिया भारतात मोठ्या झाल्या आहेत, पुढे गेल्या आहेत. एवढे बोलून मी माझ्या भाषेचा जय हिंद, जय महाराष्ट्र.